विचारलं मीडियन, अप्पर क्वार्टाईल, लोअर क्वार्टाईल आपण काढू. मीडियन नंतर ठीक आहे. हो. तर मला आता पिक्टोग्राम म्हटलं होतं तुम्ही. पिक्टोग्रामला क्वेश्चन नंबर कोणता तो 17 बरोबर. 2010 मध्ये नंबर ऑफ डेट दिलेले आहे. नंबर ऑफ डेट असं आहे क्वेश्चन. मला आन्सर तुम्ही काही पाठवलेलं नाहीये. आता मी बघताय, आता एक दोन लोकांनी पाठवलं. काल सुजित सरांनी हरीन खेडे सरांनी पाठवलाय काल. आणि बाकी मला आलं नाही कोणाची रिस्पॉन्स. कोणी कोणी पाठवलं सांगा मला कालचं होमवर्क. नाव सांगा. डॉक्टर चुकलं असेल मोहोककर. तरी चालेल. मी काही तुमचं चेकही नाही केले. तुम्ही फक्त सांगा पाठवली किंवा नाही, हो किंवा नाही. डॉक्टर मोहोककर. हा हा मॅडम. मी पाठवलंय सर. काय नाव म्हटलं? डॉक्टर मोहोककर. हा ठीक आहे. आता पाठवलंय तुम्ही. आणखी कोणी पाठवलाय? वैरागडे मॅडम तुला आता दिसले फोटो. वैरागडे मॅडम तुम्ही आता पाठवलाय का? 1000, 1500 आणि 2000. बघा 1000, 1500 आणि 2000. 2010, 2011 आणि 2012 हे नंबर ऑफ डेज आहे. आता कुठलं डेज आहे ते आपल्याला माहित नाही. पिक्टोग्राम मध्ये काय होईल आपल्याला काही नाही. नंबर ऑफ डेज म्हणजे बघा हे नंबर जे आहे कोणत्या नंबरचा मल्टिपल मध्ये तेवढं फक्त पहा तुम्ही. कोणत्या नंबरचा मल्टिपल मध्ये आहे. तर 500च्या मल्टिपल मध्ये मला दिसून आले हे 3 नंबर. तर आपण काय करू शकतो पिक्टोग्राम मध्ये काय करतोय बघा. एक्स ऍक्सिस इकडे वाय ऍक्सिस बरोबर. इकडे 2010, 2011 आणि 2012 3च वर्ष घ्यायचे आपल्याला फक्त. तेव्हा रेकॉर्डिंग मध्ये येतो ना नाही. तुम्ही मग स्टार्टिंग पासून होतो तुमचं. ठीक आहे. ऐकू येत आहे का सर मॅडम? काय आता क्लिअर येतोय आहे? सर. व्हिडिओ क्लिअर आहे? आता येतोय. हो हो. व्हिडिओ तर नाही बघा दिसत आहे. व्हिडिओ दिसत नाहीये. आता दिसतोय. जस्ट आता. दिसतोय ना हो. मॅडम? व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना? क्लिअर नाहीये सर. क्लिअर नाहीये. क्लिअर नाही. नंबर क्लिअर नाहीये सर. बाकीच्याला दिसत आहे का? नंबर घ्या ना. नाही सर. तुमच्यापैकी कोणाला दिसत नाही नंबर लिहिलेले? अरे नंबर क्लिअर नाही आहेत सर. हा सर नंबर स्क्रीन क्लिअर नाही. आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. ठीक आहे. आता पाटील सर सर बरोबर आहे. आता थोडं बरोबर आहे. मग बाकीच्या हो हो प्रॉब्लेम आहे म्हणजे हे 2010 दिसून आले लिहिलेले. मोठे अक्षर काढायला लागेल का? हो हो हो. आहे ना क्लिअर आहे. बाकीच्यांचा आवाज नाही येत आहे. मला प्रॉब्लेम आहे.
हो सर क्लिअर आहे आता. क्लिअर आहे ना? ओके ओके, ठीक आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. ओके, तर बघा हे यावर्षी आणि डेट झालेले हे काहीतरी आहे. काय इन्फॉर्मेशन, एक मिनिट मी पाहतो. ड्रॉ पिक्टोग्राम टू प्रेझेंट द डाटा रिलेटेड विथ नंबर ऑफ डेथ इन ऍक्सिडेंट इन अ सिटी ए. अच्छा, एक सिटी ए है, सिटी ए दिया है और उसमें 2010 में कितने एक्सीडेंट से डेथ हुए लोग हैं 1000, एक्सीडेंट से डेथ हुए लोग हैं 1500 और 2012 में 2000 पेशंट्स यानी डेथ हो गए एक्सीडेंट से. तर हे तीनही नंबर बघा, हे पिक्टोग्रामची गोष्ट सुरू आहे. पिक्टोग्राम म्हणजे कशाचं तरी पिक्चर काढायचं आपल्याला, पिक्चर नाही दाखवू. तर मी काय म्हटलं, मला बाकी काही येत नाही, तुम्ही डेंजरचे साईन दाखवू शकता, मला काहीच येत नाही. तर मी काय केलं, 500 डेथ म्हणजे हा एक घेतलेला आहे, सर्कल सर्कल आणि त्यामध्ये क्रॉस केलेला आहे. जे तुम्हाला सिम्बॉल वाटतं ते तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तुम्ही एखादं फुल काढू शकता, एखादं फुल काढू शकता, तुम्हाला काही काढता येते, काही प्रॉब्लेम नाही. असं नाही की डेथ असेल तर डेथच काहीतरी साईन पाहिजे, काही नाही. तर आपण काय करतोय बघा, 500 डेथ म्हणजे 1 हा एक सिम्बॉल, तर इथे 1000 आहे म्हणजे किती काढावं लागेल मला, 2 सिम्बॉल काढावं लागेल. तर 2010 मध्ये मी 2 सिम्बॉल काढेल. हे बघा, इथे लिहिणार मी 500 डेथ इक्वल टू 1, जे काही लिहिलं असेल. 2011 मध्ये 1500 आहे, तर हे 500 इंटू 3 होईल, म्हणजे इथे मी हे 3 सिम्बॉल काढेल. आणि 2012 मध्ये 2000 आहे, म्हणजे 500 इंटू 4 येते, तर इथे मी 4 सिम्बॉल काढेल. बस, हे पिक्चर. तर हे 3 नंबर जे दिलेले नंबर ऑफ डेथ, किंवा तुम्ही हे आता इथे सपोज 500 असेल, सपोज एक मिनिट, इथे 500 असेल तर इथे आपण 1000 घेऊ, इथे 1500 घेऊ आणि इथे 2000 घेऊ. असं जर असेल तर मग काय करावं लागेल, आता आता तुम्हीच सांगा. 2010 मध्ये 1000 टाकायचं बघा, तर 2010 इयर मध्ये 1000. 2000, सर इयर 2020, 21 आणि 22 आहे सर खाली. काय असेल मॅडम, तसंच लिहायचं ना, काही ते प्रॉब्लेम, 3च लिहायचे. मी काय म्हटलं 3च वर्ष लिहायचं ना. ठीक, 20 घ्या, ठीक आहे. बघा, तर 2020, 21, 22 काय फरक पडणार, ठीक आहे. तर बघा मी काय म्हणतोय, हे 3 जे नंबर आहे कोणत्या नंबरचा मल्टिपल मध्ये ते बघा. हे 500चा मल्टिपल मध्ये आहे. तुम्ही त्यापैकी काही लोक बोलू शकतात की सर 100चाही मल्टिपल मध्ये येते. आता 100 म्हणजे तुम्ही 100 डेथ म्हणजे 1 असं सिम्बॉल घेऊ शकता. मग 2000 म्हटलं तर मग 20 काढावं लागेल, म्हणजे या 2000 ला 100 ने डिवाइड करावं लागेल तुम्हाला, बरोबर. 500 डेथच्या मागे एक सिम्बॉल, 2000च्या मागे 4 सिम्बॉल येईल. सरळ सरळ 2000 ला 500 ने डिवाइड करा, 1500 ला 500 ने डिवाइड करा, 1000 ला 500 ने डिवाइड करू, 1000 ला 500 ने डिवाइड केलं तर किती येईल, 2 सिम्बॉल, म्हणजे 2 सिम्बॉल म्हणजे इथे दाखवू शकतो मी, म्हणजे हे नंबर त्याची गरज नाहीये. तुम्ही पहा पिक्टोग्राम मध्ये फिगर नंबर कोणती आहे ती आपल्याकडे, आपल्या नोट मध्ये पहा. हा 2.10, 2.10 म्हणजे त्यांनी असं काही काढलेलंच नाहीये सर, हे नंबरच दिलेले नाहीये, फक्त 20, 21 आणि 22, बस हे नंबर द्यायची गरज नाहीये. मग म्हणजे आता तुम्ही समजदार आहात, सरळ बघा,
हे 1000 कसे करणार आहे? 500 डेज म्हणजे 1 सिम्बॉल. 2020 मध्ये आपल्याला किती 1000 डेज दाखवायचे आहे, तिथे आपण किती दाखवू 2 सिम्बॉल, जे आता मी तुम्हाला सांगितलं. इथे मार्किंगही करायची गरज नाही. 21 मध्ये 3, आणि 22 मध्ये 4 आहे. बस हे आहे पिक्टोग्राम. हा, जर इथे जर असं जर डेट ऐवजी काही असतात, तसं एक्झाम्पल मध्ये मला वाटते काही प्लांट आहेत किंवा काही ट्री आहे, बरोबर. म्हणजे 1987 ला किती ट्री होते, नंतर 88 ला किती झाले. जे ट्री असेल त्या लाख मध्ये दिलेल्या बहुतेक. तर तिथे त्यांनी लिहिलेलं आहे की इतके ट्री, म्हणजे एक ट्री काढला म्हणजे किती, कितीच्या ठिकाणी एक सिम्बॉल घेतोय आपण, ते असं रेशो तिथे लिहिलेलं आहे. हे समजलं तुम्हाला? 500 का बरं इथं समजलं? सगळ्यात मोठा नंबर पाहिजे तू या तिघांना डिवाइड करू शकतो. सगळ्यात मोठा नंबर जो तिघांना डिवाइड करू शकतो. किंवा तुम्ही थोडंसं वापरा की हे तिन्ही नंबर 500 मल्टिपल मध्ये आहे, तर 500 डेज म्हणजे 1 सिम्बॉल, 2 सिम्बॉल म्हणजे 1000, 3 सिम्बॉल म्हणजे, आणि 4 सिम्बॉल खतम. हे पिक्टोग्राम. बोला सर वाय आणखी काही? ऍक्सिसचा काय रोल आहे याच्यामध्ये? काही टेन्शन नाही, वाय ऍक्सिसचं काही टेन्शन नाही. ऍक्च्युली हे जे आहे ना, हे आपण वाय ऍक्सिसच्या लॉ मध्ये दाखवूनच राहिलो तशी. बघा, हे 2 काढले म्हणजे किती झाले 1000. हे 1000 जवळपास इथे काढलं जवळपास, काही एवढं काही टेन्शन नाही. कोणत्याही एका ऍक्सिसलाही म्हणजे यूज करू शकता तुम्ही. पुस्तकात तुम्ही पाहाल ना, चार्ट मध्ये आपल्याला सॉल एक्झाम्पल चार्ट मध्ये मध्ये पाहाल. हा मॅडम. चार्ट मध्ये नाही दाखवू शकत का आपण हे? मॅडम क्वेश्चन काय आहे इथे? क्वेश्चन काय विचारलं तुम्हाला? पिक्टोग्रामची गोष्ट सुरू आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणाल की चार्ट मध्ये, तर चार्ट मध्ये कसे दाखवतो म्हणता? म्हणजे हे 2020 आणि त्याच्या पुढे 2 सिम्बॉल दाखवून किंवा असे डायरेक्टली. 2 सिम्बॉल तर डिरेक्टली म्हणजे मी समजलं नाही, तर ते चार्ट मध्ये येईल का ते? सांगा ना, म्हणजे त्याच्या बिलकुल पुढे बोला, तुम्ही लिहून पाठवा. 2 सिम्बॉल 2020च्या कसे? पुढे हा हा, 2020च्या पुढे डायरेक्टली 2 मग इथे सिम्बॉल 2020 दाखवले. लिहिले चालेल ना. 2 सिम्बॉल, सिम्बॉल म्हणजे तुम्ही एकसारखं घ्या. एक हा सिम्बॉल म्हणजे 500 डेज. हे समजलं तुम्हाला? हो. कोणते? मी हे काढलेलं आहे, मला बाकी ते आता तुम्ही डेजचं सिम्बॉल, तो डेंजरचं जे साईन येते, मला ते डेंजरचं साईन कसं दाखवतो आपण? 23 लिहिलं मी, डेंजरचं साईन. तर ते डेंजरचं साईन दाखवू शकतो आपण, कसंही दाखवू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे त्याला परफेक्ट असं काही नाहीये. बघा, ट्री जे आहे मला वाटतं तिथे दिलेलं आहे, ट्री दिलेला आहे, तर त्यांनी एक ट्री काढलेला आहे, बरोबर. असं काही इथे सिम्बॉल नाही परफेक्ट. सर्कल, साधे सर्कल काढू शकता तुम्ही, साधं सर्कलही काढू शकता, सिम्बॉल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, परफेक्ट जर पिक्चर जर असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे इन्फॉर्मेशनशी रिलेटेड जर पिक्चर जर असेल तर चांगली गोष्ट आहे. अच्छा, इथे बघा 2 दिलेलं आहे. हे बघा, फिगर 2.10 आणि फिगर 2.11. चिल्ड्रेन आणि काहीतरी दिलेलं आहे, चिल्ड्रन आहे याबद्दल दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 2 डिस्ट्रिक्ट आहे, ए आणि बी, आणि ड्रॉप आउट फ्रॉम स्कूल्स इन 2 डिस्ट्रिक्ट इन 2000. त्यांनी म्हणजे चिल्ड्रेन आणि जे काही असेल त्यांच्यासाठी सिम्बॉल घेतलेले आहे. म्हणजे छोटस मुलांसारखं दाखवलं जाते सिम्बॉल, तो कशाचा सिम्बॉल, त्याला काय म्हणतात आपण? कोणते पिक्चर करू शकता तुम्ही? जेंट्सचे पिक्चर करू शकता, लेडीजचे पिक्चर करू शकता, की 500 म्हणजे हे इतकं, हे एक. बोला, आणखी कोणी काही विचारलं तर मला. चिल्ड्रेन, एक मिनिट, हा बघा तुम्ही फिगर 2.11 बघा. 2.11 मध्ये
हा एक मोठा त्यांनी एक असा एक सिम्बॉल काढलेला आहे. हा असा एक मोठा सिम्बॉल काढलेला आहे आणि एक छोटा काढलेला आहे. तर या मोठ्याला 1000 चिल्ड्रन त्यांनी कन्सिडर केलेला आहे आणि या छोट्याला 500 चिल्ड्रन. दोन डिस्ट्रिक्ट आहेत, दोन डिस्ट्रिक्ट ए आणि डिस्ट्रिक्ट बी. दोन डिस्ट्रिक्ट मध्ये म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स ड्रॉप आउट स्टुडंट्स चाइल्ड किती ड्रॉप आउट झाले तर ते त्यांनी सांगितलं डिस्ट्रिक्ट ए मध्ये. तर त्यांनी असं काढलेलं आहे बघा, तिन्ही एकसारखेच सिम्बॉल दिसून आले मला. हे हाच सिम्बॉल दिसून आला. आणि डिस्ट्रिक्ट बी मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 3 काढले असेच आणि एक छोटासा काढलेला. हा म्हणजे तुम्ही विचार करून सांगू शकता मला. तर हे किती झाले मोठे आहे, हे तीनही मोठे साईज आहे. तीनही मोठे साईज आहे. तर हे किती झाले मग, एक सिम्बॉल म्हणजे 1000 चिल्ड्रन. हे 3 सारखे एकसारखे आहे म्हटलं मी. ठीक आहे, ते तुम्हाला बरोबर दिसत नसेल तर समजून घ्या. 3 एकसारखे आहे म्हणजे हे 1000 3000 झाले. हा डिस्ट्रिक्ट ए दिलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट बी मध्ये हे तीनही मोठे आहे आणि हा एक छोटा आहे. म्हणजे 1000 आणि छोटा म्हणजे 500 चिल्ड्रन. म्हणजे इथे किती स्टुडंट ड्रॉप आउट झाले आहे, 3500 स्टुडंट्स आणि इथे 3000. असं त्याने दिलेलं आहे. हे बघा फिगर 2.11. एक मिनिट दिसतंय हे. हा हे फिगर 2.11 तर पिक्चर काढलेला आहे त्यांनी. आता तुम्ही म्हणाल की सर चिल्ड्रन नाही दाखवलं इथं. पहा कोणतंही इथे हे दाखवलेलं आहे सिम्बॉल. याला मोठं काढलं म्हणजे 1000, छोटं काढलं तर 500. काही प्रॉब्लेम नाही. पिक्टोग्राम बोला. कालचं क्वेश्चन दिलं होतं मी, पण तुम्ही काही रिस्पॉन्स बरोबर दिलेला नाही काल. सर तुमचं म्यूट झाले ना. हॅलो. आता बघ. हा कालचं मी होमवर्क दिलेला ना. चला क्युम्युलेटिव्ह आपण मला सांगा होमवर्क मध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते सांगा. 14 नंबर क्वेश्चन मला वाटतं तुम्हाला दिलं असेल. मी कोणत्या क्वेश्चन पासून दिले होते होमवर्क काल. सर 14 मध्ये मीडियन काढायचं होतं ना, मीडियन लोअर अँड अप्पर क्वार्टाईल. हा ते व्हायचंय ना सर? मीडियन लोअर अँड अप्पर. 14 नंबर पाठवला होता का? हो 14 पण होतं सर, 14 पासून होतं. ओके. तर तुम्ही सर फक्त याला 15 14 नंबरला 200 बघा 210 स्टुडंट ऑब्झर्वेशन आहे तिथे. 210 किती लेंथी क्वेश्चन आहे तो तुम्ही समजू शकता. ठीक आहे ते सोडून द्या. 210 म्हणजे अति होऊन जाईल ते. सर 15 याला- मध्ये पण हे ग्राफ काढायची होती ना सर 15 मध्ये पण? हा रिप्रेझेंट डायग्राम बघा. आता तुम्हाला क्वेश्चन विचारलं वेट इन केजी अँड कोलेस्ट्रॉल इन मिलीग्राम. बरोबर. वेट्स अँड ब्लड कोलेस्ट्रॉल व्हॅल्यूज ऑफ 10 इंडिव्हिज्युअल्स आर ॲज बिलो. वेट इन केजी अँड कोलेस्ट्रॉल इन mg. बरोबर. तर तुम्ही सांगा हे कोणत्या मेथडने काढू शकता तुम्ही. वेट बघा 60, 62, 64, 66, 68, 70, 63, 65, 72 आणि 71 आहे आणि ब्लड कोलेस्ट्रॉल दिलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा हे कोणत्या मेथडने काढू शकता. बिंदास सांगा. तर हे एक्स आणि वाय ऍक्सिस वर ठेवून बरोबर. एक्स आणि वाय ऍक्सिस वर बघा. एक्स वर आपण हे व्हॅल्यू घेऊ शकतो 60,
म्हणजे हे जे नंबर दिसून आहे मला, म्हणजे दोन दोनचा डिफरन्स दिसून आला, काही ठिकाणी एकचा डिफरन्स आहे, काही प्रॉब्लेम नाही. 60 म्हणजे पासून बघा 70 वेट जे आहे, बघा वेट जे अलॉंग एक्सिस घेऊ आणि हे जे ब्लड कोलेस्ट्रॉल आहे ते वाय ऍक्सिस अलॉंग मध्ये डिनोट करू. म्हणजे तोच क्वेश्चन नंबर 15 सुरू आहे. 15 नंबर क्वेश्चन मी सॉल्व्ह करून देतो. म्हणजे तुम्हाला करायचं 15 नंबर क्वेश्चन. वेट बघा पहिले ते लिहूनच घेतो आणि ब्लड कोलेस्ट्रॉल 60 असेल, इथे 200 दिलेले आहे. 62 220 64 240 66 260 68 280 70 300 63 250 65 240 72 300 आणि 320 71. बोला बघा, एक तर एक्स कॉलममध्ये हे नंबर घेऊ शकतो किंवा वाय एक्स कॉलममध्ये हे नंबर घेऊ शकता. ही नंबर तुम्ही बघा कुठून कुठून सुरुवात झाली, 200 पासून तर 300 पर्यंत दिसून आले मला नंबर. 320 तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे हे जी मेथड आहे, हे जे आहे क्वेश्चन नंबर 15, तर बघा लाईन डायग्रॅम फिगर 2.21 मध्ये दिलेला आहे. लाईन डायग्राम सारखं आपण काढू शकतो याला. बिलकुल पॉइंट लोकेट करू, काही प्रॉब्लेम नाही. बिंदास बोला, तुम्ही ट्राय केलं बोला. 60 पासून तर कुठपर्यंत व्हॅल्यू मॅक्सिमम आहे 72, 70 बरोबर. तर आपण काय करू, इथे पहिले हे अशी देतोय मी. 60 पासून सुरुवात करेल. 60 दोनोंचे डिफरन्स आहे. 62 64 66 72 पर्यंत आहे. बघा एक्स मध्ये नंबर घेतोय मी. मला वाटतं काही ऑड नंबर सुद्धा आहेत. ऑड नंबर सुद्धा आहे, जागा माझ्याकडे भरपूर आहे. तर मी एक एकचा डिफरन्स घेतोय. 60 61 62 63 64 व्हॅल्यू कुठून येईल, 60 पासून तर 72 12-13 व्हॅल्यू येईल. 65 66 67 68 69 70 71 72. तुम्ही डिस्टन्स बरोबर घेऊन घ्या. बघा मी 60 पासून हे अशा प्रकारे तुम्ही लाईन दाखवायचा ये की इकडे काही डॅश 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 आहे. आणि बघा आता एक एक पॉईंट बघा. 60 जर असेल याला वेट लिहितोय. वेट कशाचे वेट किती बघा, वेट कशाचे ते इंडिव्हिज्युअल्स. वेट ऑफ इंडिव्हिज्युअल जे काही असेल. कोणता क्वेश्चन नंबर आहे आपला, हा वेट्स अँड ब्लड कोलेस्ट्रॉल व्हॅल्यूज ऑफ 10 इंडिव्हिज्युअल्स. बरोबर चालेल. बरोबर, वेट ऑफ इंडिव्हिज्युअल, वेट ऑफ पर्सन. 3 kg वेट कशामध्ये आहे, केजी मध्ये दिलेलं आहे. येस. आणि हे कोलेस्ट्रॉल इकडे, कोलेस्ट्रॉल इन mg.
तर छोट्यात छोटा नंबर बघा 200 आहे दिसून आला. इथेही करू शकतो. 200 नंतर मग 20चे डिफरन्स घेऊ आपण. बघा इथे y ऍक्सिस बघा 200 पर्यंत कोण टाइमपास करणार आहे. सपोज इथे 200 लिहून काढा 200. आणि नंतर आपण 20 ऍड करू. 220, 240, 260, 280, 300, 320. ठीक आहे. आता एक एक पॉइंट म्हणजे x ची व्हॅल्यू 60 असेल तर 200 म्हणजे हा इथे अंदाज आहे, काही टेन्शन नाही. ग्राफ पेपर तुमच्याकडे परफेक्ट निघेल. 60, 200. ठीक आहे. काही काही लोक असं 62, काही काही 62. असं होऊ शकते की एक सेकंदामध्ये तुम्ही हे नंबर दाखवू शकता. एक सेकंदामध्ये हे नंबर दाखवले 220 पासून तर 320 पर्यंत. तर हे जे नंबर आहे हे y ऍक्सिसचा म्हणून दाखवू शकता. काही प्रॉब्लेम नाही. असं काही यांनी म्हटलेलं नाही क्वेश्चन मध्ये काही. 66, ठीक आहे. 66 समोर to 6. 62, 220, 62, 220. समोर 70, 300. 63, मनीषा मॅम 64, 64, 240. ठीक आहे. तुम्ही स्केल बरोबर वापरा बरोबर. नंतर 66, 260. Then 68, 280. $70, 300. $63, 250. आता 63 आला आणि 250 आला. 240 आणि 250 60च्या मधामध्ये 250. ठीक आहे. असं येईल तो 65, 240. हा 240 देता. 64 ला 240 देता. येस. 65 ला सुद्धा 240 आहे. असं आहे. $72 ला 300. 72 ला 300. 71 ला सुद्धा 300 होतं. 70 ला 300. येस. 72 ला सुद्धा 300 आणि 71 ला 320. इथे म्हणजे ओव्हरऑल मध्ये पहा, असं वरून दुरून जर बघितलं आपण, दुरून जर बघितलं तर बघा वैल्यू क्या होता है. जैसे इधर में वेट बढ़ा रहे हैं और ये क्या हो रहा है, इधर कोलेस्ट्रॉल भी बढ़ रहा है. बरोबर. इकडे कोलेस्ट्रॉल वाढत आहे, इकडे वेट वाढत आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर बघा जसे जसे आपण इकडे चाललोय तसं तसं व्हॅल्यू जे आहे वर चालल्या आहेत. म्हणजे इथे कमेंट विचारलं नाही, ओपिनियन द्या. तुमचं असं ओपिनियन द्या. काय काय ओपिनियन देणार इथे सांगा बरं तुम्ही. Weight is directly proportional to the blood बरोबर. cholesterol. बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं जसं वेट वाढत आहे इंडिव्हिज्युअलचं पर्सनचं तर तसं तसं काय होत आहे, कोलेस्ट्रॉल जे आहे ते वाढत आहे. असं बोलू शकता. बिलकुल बरोबर बोलले. पण झालं आन्सर. सर हे पॉइंट जॉईन करायचे आहेत का? नाही असं काही नाहीये. असं काहीच नाहीये. तुमची इच्छा. तुम्ही जॉईन करू शकता, नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला त्यांनी फक्त रिप्रेझेंट करा म्हटलेलं आहे. केलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सर हे सिंपल बार डायग्राम मध्ये नाही काढता येत का? सिंपल बार डायग्राम मध्ये सुद्धा काढू शकता, पण कसे काढणार तुम्ही सांगा. बघा बार डायग्राम मध्ये मग हेच आहे सिंपल बार डायग्राम मध्ये याच्यापेक्षा डिफिकल्टी. तुम्ही इथे नंबर कसे घेणार ते सांगा.
60 to 61 घेता की 60 to 62 घेणार असं काही इंटरवल आहे का इथे? इथे इंटरवल असताना तर मला असं वाटतं की बार डायग्राम ठीक असतात किंवा हिस्टोग्राम सारखं तुम्ही म्हणता ते सांगा ना, मला तुम्ही पाठवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण सगळ्यात बेस्ट मला हेच वाटतंय. तुम्ही बार डायग्राम मध्ये तुम्ही मग ही व्हॅल्यू अशी कशी घेणार, डिस्टन्स किती घेतात ते सांगा मला. पाठवा तुमच्या मला जे काही येते ना तुम्ही आताच पाठवा, म्हणजे क्लास झाल्यानंतर पाठवा की सर असं असं मी बोलत होतो, हे बरोबर आहे किंवा नाही. कारण की त्यांनी म्हटलेलं नाहीये क्वेश्चन मध्ये, त्यांनी काय म्हटलंय की तुम्हाला जे मेथड माहित आहे ते तुम्ही त्या मेथडनी करा. प्रेझेंट दिस डाटा बाय युझिंग अप्रोप्रिएट डायग्राम. मग तुम्हाला वाटत की बार डायग्राम येते की नाही इथे पाहून घेऊ. ठीक आहे. सर त्या पॉइंटला ABCD ने डिनोट केलं तर चालेल का? म्हणजे मी केलेलं आहे सर, तर चुकीचं काही होईल का प्रॉब्लेम असं नाही. केलं? अरे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही याला नाव द्या किंवा नका देऊ, तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, हा हा पॉईंट समजला ना, तुम्ही नाव देऊ शकता ए, मग त्याचे कोऑर्डिनेट लिहायचं, तुम्ही कोऑर्डिनेट लिहू शकता. जे आपण एक्स ऍक्सिसच्या लॉंग मध्ये हे वाय ऍक्सिसच्या लॉंग मध्ये घेतलेलं आहे, तुमच्यावर डिपेंड, असं काही नाही. ठीक आहे. काढता आलं एवढं. समोर समोर कोणत्या क्वेश्चन मध्ये आणखी डाऊट आला? बघा मी 2 दिवस दिले होते तुम्हाला, आज आणि उद्याचे 2 दिवस देतोय मी. कारण की कसं आहे, आपल्याला नंतर मग समोरही जायचं आहे, मग मागे नाही पाहणार मी. तर तुम्ही खरंच अभ्यास करणारे असाल तर विचारा, आताच विचारायचं, आणि जे सांगितलं वर काहीतरी करून पाहत, चुकलं तरी चालेल, सर काही प्रॉब्लेम नाही. 16 नंबरचं सर, 16 नंबरचं हे पण असंच करायचं सर, पॉइंट काढून एक्स आणि वाय ऍक्सिस वर. मॅडम क्वेश्चन काय ते 16 सांगा तुम्ही पहिले वाचा. 60 in a hypothetical city, a distribution of cases of cholera in 7 of its wards. मॅडम हे एका सिटी किंवा कशातलं तरी गावात असेल, बरोबर आहे. सिटी ए दिलेला आहे, त्या सिटी ए मध्ये हे 7 वार्ड आहेत आणि तिथे नंबर ऑफ केसेस ऑफ कॉलेरा दिलेले आहे. तर हे असं नका काढू तुम्ही. 7 वॉर्ड मध्ये. बार डायग्राम हे समजलं ना? हा, तर ते तुम्हाला दिलेले आहे फिगर. आपल्याकडे कोणती डायग्राम दिलेली ते बघा. कॉलेरा केसेस इन विलेज, पेज नंबर, शेडेड मॅप्स, स्पॉट मॅप्स और डॉट मॅप्स, फिगर 2.12, फिगर 2.12. त्यासारखं करायचं आहे. म्हणजे ऍक्च्युली काय करायचं आहे, हे नाही काढायचं, असे नाही. कॉलेराचे केसेस दिलेले आहे ना मॅडम, तर जसं सिटी असेल तर त्या सिटीचा आपण सपोज हा मॅप असेल, तर मग वार्ड ए याचे 7 तुकडे करू आपण. एक एक्झाम्पल घेतोय मी. 1 2 3 4 5 6 7. तर बघा, हे जे काही सिटीचं जे मॅप आहे त्याचे वार्ड नंबर आहे 1 2 3 4 5 6 7. म्हणजे कॉलेराचे केसेस हे का बरं असं इम्पॉर्टंट आहे? नुसती साधी माहिती नाही ही कॉलेराची माहिती, तुम्हाला माहित आहे ते, बरोबर. संक्रामक डिसीज आहे तो. तर हे काय आहे, कुठे केसेस आहे, कुठे आहे, तर त्याच्या आजूबाजूला काय आहे ते सगळं पाहावं लागेल ना आपल्याला ऍज अ डॉक्टर. तर बघा, वार्ड नंबर 1 मध्ये नंबर ऑफ केसेस ऑफ कॉलेरा 2 दिलेले आहे, बरोबर. वार्ड नंबर 1 मध्ये तर कॉलेराला आपण हे अशा डॉटनी किंवा कशाने त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे. तुम्ही पहा फिगर नंबर कोणती, हो 21 पेज नंबरवर शेडेड कॉलेरा सरळ सरळ त्याने स्क्वेअर दाखवलेला आहे, ब्लॅक स्क्वेअरने दाखवलेला आहे कॉलेरा केसेस. कॉलेरा केसेस तर बघा, या वार्ड नंबर 1 मध्ये 2 आहेत. नाही, क्वेश्चन मध्ये बघू आता. पहिल्या वार्डामध्ये 2 केसेस आहेत, तर इथे 2 स्क्वेअर काढलेले आहेत. हा पहिला वार्ड.
दुसऱ्या वार्डमध्ये काहीच नाही आहे, काढायची गरज नाही. तिसऱ्या वार्डमध्ये काहीच नाही, इथे काढायची गरज नाही. चौथ्या वार्डमध्ये एक केस आहे, तर एक नो डाऊट याला तुम्ही शेडेड करून टाकायचं आहे, पुरा ब्लॅक, त्यालाही ब्लॅक. ठीक आहे, इथे काहीच नाही तर काही करायची गरज नाही. 4 मध्ये 1 आहे, 1 मध्ये 2 आहेत, 5 मध्ये 1 आहे. ठीक आहे, 6 मध्ये 15 आहेत. बापरे, 6 मध्ये 15 आहे, म्हणजे 15 आपल्याला स्क्वेअर काढ